मित्रांनो, आता आपण आहोत बारामतीमध्ये. सध्या बारामतीमध्ये आपण आलेलो आहे कृषीचं एक्झिबिशन बघण्यासाठी. कृषी प्रदर्शन जे KVKमध्ये असतं, ते म्हणजे कृषी विज्ञान केंद्र जे बारामतीतलं, तिथं जाणार आहोत आपण आणि ते कृषी प्रदर्शन बघणार आहोत. तर त्याआधी आपण आता नाश्ता किंवा जेवण करायला थांबलो होतो, पण जेवण तर काही नाही एवढे सकाळी. तर आपण नाश्ता करणार आहोत. नाश्त्यामध्ये आपण पहिला आता ढोकळा आणि पुरी भाजी मागवलेली आहे. बघूया टेस्ट कशी येतं. बघा ढोकळा आलेला आहे आपला, पुरी भाजी पण येऊन भाजी आलेली आहे. पुरीसोबत भाजीसोबत आपण मागवलं होतं श्रीखंड आणि पेढा आणि ढोकळा. आता आपण ट्राय केला, ढोकळा पण चांगला होता. तर आता परत ट्राय करूया पुरी भाजी. तर आता मित्रांनो, आपण फायनल कृषीच्या बोर्डजवळ आलेलो आहे. आता आपण जाणार आहोत कृषी प्रदर्शन एक्झिबिशन बघण्यासाठी. हे मुख्य गेट आहे शारदानगरचं. तर चला जाऊया. हे बघा, गर्दी तर खूप आहे कृषी प्रदर्शनाकडे. हे बघा, कॅनॉल बारामती म्हणलं की कॅनॉलचा विषयच येत नाही. गर्दी खूपच आहे. हे बघू शकता आपण, खूपच गर्दी आहे कृषीला. आज कृषीचा 5वा दिवस आहे आणि ट्रॉफिक अशी भयंकर अशी ट्रॉफिक आहे. हे बघू शकता, इकडे स्टॉल वगैरे भरपूर आहे खाण्यापिण्यासाठी पण. आता आपण कृषीच्या पार्किंग पाशी आलेलो आहे जवळपास. विनंती आहे की आपली वाहने पार्किंग मध्ये पार्क करा. वाहने रस्ते करू नका. वाहनातून रस्त्यामध्ये उतरू नका. धन्यवाद. आपण आता जवळ पूर्ण ब्लॉक विनंती आहे पूर्ण ब्लॉक बनवणार आहे. हो. आपली वाहने व्यवस्था केलेली आहे. आता आपण मोबाईलला रेंज नसल्यामुळे तिकीट कलेक्ट करूया एकदा इथून. आपली चुकामुक होऊ शकते. त्यामुळे हे बघा, इकडे तिकीट काउंटर आहे. रजिस्टर केल्यामुळे हे आता इथं तिकीट काउंटर आहे. तिकीट तर आपण ऑनलाईन काढलेलं आहे. तिकीटचा जो चार्ज होता तो 60 रुपये होता. तिकीट घ्या. हे असे तिकीट आहे. तिकीटचा जो चार्ज आहे तो 60 रुपये आहे. तुम्ही जर ऑनलाईन पण काढू शकता तिकीट. हे बघा, हे असलं तिकीट आहे. हे ऑफलाईनचं आहे आणि ऑनलाईन तर याच्यावरच आहे. तर डायरेक्ट गेटवर जा बोलू लागलो. पण गेटमधून आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत बारामती येथे. बारामतीचे जे लाईव्ह म्हणजे शेतीवरचं जे आधारित कृषी प्रदर्शन आहे ते बघण्यासाठी. जे कृषी दरवर्षी जानेवारी महिन्यात असतं ते. इथे ऑनलाईनची जी लाईन आहे ती पहिली लाईन आहे, 1 नंबरची. हे आता पहिलं गेट आहे. गेटपासून आपण आतमध्ये चाललेलो आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून आता आपण आतमध्ये जात आहोत. हे बघा, आता आतमध्ये आलेलो आहेत आपण. योग्यता सूचना द्या आणि त्वरित आतमध्ये प्रवेश करा. ऊन वाढत आहे. ऊन वाढल्यानंतर प्रदर्शन पाहण्याला तर आपण
तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत बारामती येथील जे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. हे कृषी प्रदर्शन दरवर्षी जानेवारी महिन्यात इथं असतं आणि इथलचं जे कृषी प्रदर्शनाची जी खासियत जी आहे ते जे शेतीवरचं जे लाईव्ह डेमो करून दाखवलेले असतात तिथं, म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं घेता येईल, सर्व जेवढे पण पिकं आहे, पिकं, फुल शेती वगैरे, शेळीपालन व्यवसाय वगैरे संबंधित सगळं इथं लाईव्ह डेमो करून दाखवलं जातं. तर चला आता मी तुम्हाला माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवतो. व्हिडिओला करूया सुरुवात. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ खूप ज्याच्यात आपण व्हिडिओमधून तुम्हाला चांगली महत्त्वाची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करून पाहू नका. तर चला करूया आता व्हिडिओला सुरुवात. हे काही टरबूज वगैरे आहे, हे पपाया आहे, हे पायनॅपल आहे आणि हे खरबूज वगैरे आहे. याचा एक स्टॉल बनवलेला आहे इथं. हे बघू शकता. आता पहिला स्टॉल आपण पाहणार आहोत बारामती कृषी विज्ञान केंद्राचा टिश्यू कल्चरचा स्टॉल आहे. टिश्यू कल्चर म्हणजे केळी, लाल केळी G9 आणि राजापुरी केळी आणि त्यातले काही प्रकार आहे खालचे. पुढं कांद्याचा स्टॉल आहे. खूप गर्दी आहे इथं. कांदा कोणती व्हेरायटी आहे? भीमाशक्ती व्हेरायटी. वाण आहे, फुले किमिया, फुले अग्रणी, सोयाबीनचे वाण आहे. सोयाबीनचे इकडे यार जरा मी बीड 335 सोयाबीन करताय का? नाही करत. आमच्या इकडं पेरतात 335. 335ला परिवान आलेला आहे. हां, 90 ते 95 दिवसात तयार होतो. काढायला उशीर झाला तर उलत नाही किंवा फुटत नाही, हे ह्याचं मेन वैशिष्ट्य आहे. आणि हा जो वाण आहे तर तो नुसत्या पावसावरती येणारा वाण आहे. जर काढायच्या स्टेजला आलेला आहे पण जर वापसा नसेल तर अशा स्टेजला 335ला काय होतं, ऊन पडले की तडकतं लगेच शेतामध्ये. तर हे उलत नाही, हे ह्याचं मेन वैशिष्ट्य आहे. उत्पन्न ह्याचं 10 ते 12 क्विंटल एकरी उत्पादन आहे. कमी दिवसात निघणारी सोयाबीन आहे का आपल्याकडे? आणि काय नाही सर ते वाणाचं? आमच्याकडे 75 दिवसात निघणारी सोयाबीन काय आहे नाव सांगा बरं. दप्तरी. मी तुमच्याकडे विचारतोय की तुमच्याकडे आहे? हा, प्रायव्हेट. त्याचे काय ट्रायल आम्ही घेत नाही आमच्या प्लॉट. तर आता एक कांद्यासाठी या कांद्यात हे फुटई, हा कांदा फुटीचा आहे. कुठला हा कांदा फुटीच्या कांद्याचं 5% प्रमाण येऊ शकतं या वाणामध्ये. 5% येऊ शकतं. बरं, त्याला जास्त जर प्रमाण होत असेल तर रोखण्यासाठी काय विलाज आहे? पुढं आमचा स्पेशल स्टॉल आहे कांद्यावरती, तिथं तुम्ही भेट द्या. तुम्हाला तिथं आमचे तज्ज्ञ पण आहेत. हा ऊस पिकातील हे बघू शकता. एक ऊस पिकाचा डेमो केलेला आहे इथं. मातीचा भरणा वगैरे, माती कशी असते इथं. ही बा हुमणीचा इथं काही आहे. हुमणीबद्दल खाली हुमणी आळी ठेवली खराब करते आणि तिचं जे नियंत्रण आहे, नियंत्रणासाठी हे औषध आहे. हे रोप जेव्हा रोपाच्या मातीचे काय लेयर्स आहे हे दाखवलेलं आहे. आता ही जी ब्राऊन सॉईल आणि ब्लॅक सॉईल आहे, ह्या दोन सॉईलच्या मध्ये ही हुमणी अळी असते. ह्या अळीला मारायसाठी बनवलेलं हे बायोपेस्टिसाईड आहे, ला जैविक आपण म्हणू शकतो. मोस्टली मार्केटमध्ये केमिकल पेस्टिसाइड्स मिळतात पण त्याने काय होतं, सॉईल फर्टिलिटी ही डिक्रीज होते. त्याच्यासाठी बनवलेलं हे जैविक आहे, केविकेचंच प्रोडक्ट आहे. आणि जर खरेदी करायचं झालं शेतकऱ्यांना तर कुठं मिळेल सर? केविकेमध्येच तुम्हाला मिळू शकतो. हा नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. होईल सर, होईल. हो सर. मॅडमने आपल्याला ऊस पिकावरती जी माहिती दिलेली आहे, ऊस पिकामध्ये जी हुमणी अळी असते त्याच्यावरचं नियंत्रणासाठी हे औषध आहे. ते आपल्याला जर खरेदी करायचं तर आपण ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ते खरेदी करू शकतो. साली आलं झालं या सगळ्या पिकांसाठी तुम्ही हे वापरू शकतात. जिथे जिथे हुमणी अळी, निमॅटोड आहे तिथे तुम्ही हे वापरू शकता. आणि मॅडम आमच्या ज्या बाग आहे बुलढाणा साईडला त्याच्यामध्ये सोयाबीन असते. सोयाबीनमध्ये बऱ्याचशा प्रमाणात हो सर, हो त्याच्यासाठी पण याचा यूज हो हो. आणि याचा जो वापर आहे तो कसा करायचा? सर आता हे तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतं आणि पावडर फॉर्ममध्ये पण. पावडर हे आपलं 100% सोल्युबल आहे. एका एकरला आपण 2 लिटर टाकतो. याची जी कॉस्ट आहे ती आहे 500 रुपये लिटर. थँक्यू. या मशीनचा उपयोग काय आहे सर? मशीनचा उपयोग आपण स्लॅन्ट कट देण्यासाठी, प्रॉपर कट देण्यासाठी आणि ते फिनिशिंग करून ग्राफ्टिंग कलम करून भेटता येईल. त्याच्यासाठी या मशीनचा उपयोग होतो.
आणि हे जर मशीन खरेदी करायचं झालं कोणाला शेतकऱ्यांना तर डीलर वगैरे आपले डीलर नाही, आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे. मॅन्युफॅक्चरांना कॉन्टॅक्ट कसा करायचा आपला काही नंबर वगैरे काही नंबर वगैरे आहे ना, कार्ड वगैरे आहे ना, दाखवा नाही कार्डचं नाव नंबर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि हे सीड सोविंग मशीन नर्सरीसाठी. हां, याच्यामध्ये सीड सोविंग केली जाते, ट्रेमध्ये बी टाकली जाते म्हणजे ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली. हां त्याच्यामध्ये म्हणजे कोकोपीट पण टाकलं जातं, त्यानंतर बी टाकली जाते आणि कवरिंग पण केली जाते ऑटोमॅटिक. तर जे पण रोपवाटिकावाले शेतकरी असतात आजकाल मजूर जेवढं भेटत नाही आणि यांना तुमचा वेळ आणि मजूर दोन्ही पण वाचणार आहे आणि काम पण फास्ट होणार आहे. तर तुम्ही ही मशीन खरेदी करू शकता. ते बघा मागं स्क्रीनवरती तुम्हाला लाईव्ह डेमो पण दाखवणं चालू आहे. तर तुम्ही पण जे पण नरशिवरवाले शेतकरी असाल त्यांना ही मशीन खरेदी करण्यात काहीच हरकत नाही. खूप छान अशी मशीन आहे आणि तुमचं याच्यामुळे तुमचा वेळ आणि पैशाची दोन्ही पण बचत होईल. पुढच्या स्टॉलला जाऊया. आता बघूया पुढच्या स्टॉलकडे जाऊन आपण. 9, 10, 11, 12 कसला बेल्ट सर हा सेन्सरी बेल्ट आहे. हा सेन्सरी बेल्ट आहे हा. याच्यामध्ये सेन्सर लावलेलं आहे गाई म्हशीसाठी. गायीच्या आजाराबद्दल आपल्याला मोबाईलवर माहिती देईल. गाय आजारी पडायच्या अगोदर मोबाईलवर नोटिफिकेशन देईल किंवा गाय हिटवर वगैरे आली नाही ते मोबाईलवर सांगा ना आपल्याला. हे म्हणजे आपलं डेली ॲक्टिव्हिटी काय काय करते काय त्याच्यानुसार आपल्याला मोबाईलवर माहिती सांगते. हे त्याच्यासोबत राऊटर असते आपल्या वायफायवाने. ह्याच्यामध्ये सिम कार्ड असते, हे याला कनेक्ट असते. याची माहिती आपल्याला मोबाईलवर देणार सगळी. आणि सर हे मशीन जर खरेदी करायचं झालं शेतकऱ्यांना तर कसं करायचं? तुमचं आमचं ब्राउचर आहे, त्या ब्राउचरवर नंबर आहे आमचं. तुमचा नंबर देतो, त्या नंबरवर तुम्हाला कॉल करा. हे खाली नंबर आहे. तुम्ही शेतकऱ्यांना ज्यांना पण ज्यांच्याकडे गाई वगैरे असतात ना त्या नंबरवर कॉल करा. मित्रांनो आपण जो बघितला तो बेल्ट होता. गाईच्या गळ्यात आपला गाई म्हैस वगैरे जे असतं तर ते त्या बेल्टवरून ते आजार वगैरे कळतात आपल्याला. मोबाईलवरती एक ॲप्लिकेशन आहे त्यांचं. तर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला नोटिफिकेशन येऊन जातं की गाईला हा आजार झाला, गाईच्या शरीरात हे याची कमतरता पडली म्हणून. तर ज्यांच्याकडे पण गाई वगैरे असेल जे गाई दगावतात तर ते दगावण्याचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. हे आता इथं ड्रोन आहे शेतीत फवारणीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. इथं समोर आता AIचं तंत्रज्ञान आहे ते पण बघूया आपण काही. हे ड्रोनचे स्टॉल आहे बरेचसे आणि गर्दी अशी प्रचंड आहे. AIचं डिव्हाइस आहे. तर टोटल 12 सेन्सर्स आणि 14 पॅरामीटर्स आहेत. तर जो वरती आहे ते वेदर स्टेशन आहे. ते काय करतं की आपला जो भाग आहे तो 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंतचा, तर त्याच्या वाऱ्याची दिशा आणि वारा कोणत्या दिशेने वाहतोय, त्याचा स्पीड किती आहे, किती वेलोसिटीने वाहतोय. तर दुसरावाला सेन्सर आहे ते काय करतं की तुमच्या एरियामध्ये ॲक्च्युअल किती रेनफॉल पडला आहे. आता आपण तो पाऊस मोजू शकत नाही, तर ते पूर्ण MM मध्ये किती रेनफॉल पडला आहे ते तुम्हाला सांगतं. हे काय आहे ते सोलर प्लेट आहे आणि हे लक्स सेन्सर आहे. हे काय करतं की सूर्याचा दिवसभर तुमच्या पिकावर किती सूर्यप्रकाश पडला आहे, किती तीव्रता होती ते सांगतं. तर हे आहे सॉईलचा एअर प्रेशर आणि लिप वेटनेस. ते काय करतं की तुमच्या पानात किती ओलावा आहे ते मोजतं. हे 2 सेन्सर हे सॉईलमध्ये वर्क करतात. तर एक प्रायमरी सेन्सर आणि एक सेकंडरी. ते काय करतं की एक जी प्राथमिक मुळं असतात तिथं वर्क करतं आणि दुसरा द्वितीय मुळं जी की फक्त प्लांटला काय करतात की सपोर्ट करतात. तर ते काय करतं की सॉईलमधला मॉइश्चर किती आहे तुमच्या, त्याला पाण्याची गरज आहे की नाही, सॉईलचं तापमान किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतं. मॅडम हे जर खरेदी करायचं झालं तर कसं कुठून खरेदी करायचं? काय हे जर मशीन खरेदी करायचं झालं शेतकऱ्यांना तर कुठून खरेदी करायचं? ह्याचं जर आता फक्त जर तुमचा ऊसाचा प्लॉट असेल तर तुम्ही कारखान्याला तुमचा फार्मरचा ग्रुप करून तुम्ही कारखान्याला सांगू शकता की आम्हाला हे मशिनरी पाहिजे, तर तुम्हाला कारखाना तसा सबसिडीमध्ये बसवून देतो. जर तुम्हाला दुसऱ्या फ्रूट क्रॉपमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे कंपनी आहे फसलची, तर याच्या थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कंपनीची वेबसाईट पण आहे www.fasal.com म्हणून आणि कंपनीचा नंबर पण आहे. नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मशीन जर खरेदी हो आणि कंपनीची वेबसाईट. हां, हे साधारणतः तुमचा 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंतचा एरियाचा हवामानाचा अंदाज देणार आणि 5 एकर मध्ये जर तुमचं पीक एकाच प्रकारची माती असेल आणि एकाच जर प्रकारचं पीक असेल तर हे पूर्ण 5 एकरमध्ये एकच डिव्हाइस वर्क करणार. ह्याचे साधारणतः 60,000 रुपये प्राईज आहे. जर तुम्ही आता कृषक चालू आहे तोपर्यंत जर तुम्ही हे खरेदी केलं तर तुम्हाला 15,000 रुपये डिस्काउंट आहे.
ठीक आहे, थँक्यू. चला आता जाऊया आपण पुढच्या स्टॉलला. हे यायचे मशीन होतं इथं, मॅडमनं आपल्याला माहिती पण दिलेली आहे त्याच्याबद्दल. तर नुसतंच बघायला येताना विनाकारण गर्दी करतात, फायदा काहीच घेत नाही याचा. असं नका करत जाऊ. तुम्ही जर कृषी प्रदर्शनला आला तर जे तुमचं कामाचं आहे ते नक्कीच बघत जा आणि योग्य माहिती घेत जा. नाही तर बरेचसे शेतकरी नुसते पॉम्पलेट जमा करतात, पॅम्पलेट व बॅगी जमा करून आणि घरी घेऊन जातात. चिखलीचा स्टॉल आहे, सोलर ट्रॅप आहे हा. मावा तुडतुडीच्या नियंत्रणासाठी वापरला जाणारा. हे बघू शकता हा ट्रॅप कसा काम करतो तो. हे बघू शकता, हे माती विना शेती आहे. बगर मातीची शेती कशी करायची हे केलेलं आहे याच्यात. हे बघू शकता तुम्ही, कुठल्याही प्रकारची माती नाही खाली आणि त्याच्यात तरी पण शेती करता येते. जरबरा वगैरे फुल शेती. हे बघू शकता इकडून जरबेरा आहे. हे भाजीपाला गुणवत्ता केंद्र आहे. हे पण माती विना शेती. हे बघू शकता पूर्ण एक प्लास्टिकचं ट्रे बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पीक घेतलेलं आहे. हे कर्ली आहे, कर्ली नावाचं पीक आहे. 180 ते 240 दिवसाचा कालावधी त्याला. खुल्या क्षेत्रातील हायड्रो. हे बघा, हे एक रेंडवेंड नावाचं पीक आहे. हे पण प्लास्टिकच्या कोकोपीटमध्येच घेतलेलं आहे. प्लास्टिकच्या ट्रेमध्ये कोकोपीट. मशीन आहे. आर्द्रता, हवेचे तापमान वगैरे, हवेचा वेग, दिशा आपण स्टॉल आतमध्ये बघितलेला पण आहे. त्याचा इथं लाईव्ह डेमो लावलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. युनिट आहे इथं. हे बघू शकता माती विना शेती. शेडनेट हाऊस मधलं तुम्हाला अशी शेती करायची आता तुम्ही करू शकता शेडनेट करून, गव्हर्नमेंट शेडनेटसाठी. हे बघा, याच्यात स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. स्ट्रॉबेरी तर तसं थंड हवेच्या ठिकाणीच येतात. हे बघू शकता. हायड्रोपॉनिक सिस्टम म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक घेतलेलं आहे. सहल पण आलेले आहेत आता. पीक ॲक्वापोडा पॉलिकम शेडनेट हाऊस युनिट. इथं पण हे बघू शकता तुम्ही कशा इथं थर्मोकॉलचे ट्रे बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती स्ट्रॉबेरीचं पीक आहे. इकडे बघू शकता तुम्ही तांबाटे केवढाले झालेले आहेत. शकता तुम्ही असे छोटे छोटे ट्रे बनवलेले आहे. म्हणजे इथं खास शेतीवर ती माती, कुठल्याही प्रकारची मातीचा यूज केलेला नाही. पूर्ण टोटल कोकोपीट आहे. आणि हे बघू शकता तांबाट्याच्या झाडांची वाढ किती झालेली आहे. जवळपास 10 ते 11 फूट वाढ झालेली आहे तांबाट्याची आणि त्याला मोठमोठे तांबाटे पण लागलेले आहे. इकडं मिरची आहे. ही कोणत्या प्रकारची मिरची मॅडम? फ्रेशनो व्हरायटी, फ्रेशनो ऑरेंज, फ्रेश? एक्झॉटिक आहे. पिवळी आणि लाल पण आहे बघा. फ्रेशनो ऑरेंज आणि तिकडं पिवळ्या कलरची पण आहे. ते बघू शकता तुम्ही पुढं समोर. आणि हे बघू शकता तांबाट्याचं झाड पूर्ण 10 फुटापर्यंत वाढलेलं आहे. ते पण शेती आहे ना, मातीचा यूज नाही. ब्रुसेल्स स्प्राउट आहे, बेबी कॅबेज म्हणतात किंवा ब्रुसेल्स स्प्राउट म्हणतात. त्याची व्हरायटी रुबी क्रंच आहे. 3 ते 6 महिन्याचे हे क्रॉप आहे. हे जास्त करून बाहेरच्या देशात खाल्लं जातं. त्याचं सॅलड पर्पजसाठी यूज होतं आणि एक असे जसे खाली लागतात त्याला प्रत्येक पानापाशी एक फळ. आणि याची भाजी वगैरे काही बनतात मॅडम? भाजी आपल्या देशात जास्त खाली जात नाही, बाहेरच्या देशात बरोबर. म्हणजे विदेशात एक्सपोर्ट होत आहे. एक्सपोर्ट होतं. तसं साधारण याचा भाव वगैरे काय असतो मॅडम? भाव जास्त आम्हाला एवढं नक्की माहीत नाही आहे, पण 200 रुपये किलोने विकतात. स्टॉल बघू आता आपण. स्टॉल आहे म्हणजे रिमोटवर ऑपरेट होतात. तुम्हाला शेतकऱ्यांना शेतात जायचं पण काम नाही. सिस्टम बसवलेली आहे.
ही जी सिस्टम आहे ही मोबाईलवरून ऑपरेट होते. म्हणजे कॉक पाणी वगैरे कसं सोडायचे, कॉक फिरवायचे किती काय कोणत्या ठिकाणी ती करायचं असेल तर त्याला कृषिकमध्ये बघू शकता. हे वांग केवढं इथं बैंगन हे बघू शकता. हे शेडनेट हाऊसमधलं आहे. खूप मोठं म्हणजे जवळपास 6 ते 7 फुटापर्यंत वांग्याच्या झाडांची वाढ झालेली आहे. समाधानी शेतकरी हे बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बसवलेलं पण आहे. शेतीचे वायरलेस ऑटोमेशन करा, तात्काळ बुकिंग करा. तुम्हाला शेतात जायचं काम नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा जास्त जीवावर येत असेल किंवा त्यांना कंटाळा येत असेल त्यांनी पुढच्या स्टॉलकडे जाऊन मित्रांनो आपले 7-8-10 स्टॉल झालेले आहेत. हळूहळू एक स्टॉल कवर करून कृषी प्रदर्शन तर खूप मोठं आहे. आपण अजून पहिलंच हे बघा हे वांगे केवढाले वांगे येतं. जवळपास 1 किलोचं एक वांगा असेल हे. आणि झाडांची वाढ पण खूप झालेली आहे. खूप जास्त उत्पादन येत असेल. सरासरी उत्पन्न प्लास्टिक टनेल शिवाय कलमी वांगी म्हणतात याला. हे बघू शकता खूपच खूप मोठे फळं लागलेले आहे. आणि हे कुठल्याही शेडनेट हाऊसमध्ये पण नाही आहे. हे बाहेर आहे. बाहेरच्या शेतात पण लागवड करू शकतो आपण याची. हे बघू शकता. हे पीक पाहिलं. ही मिरची आहे मल्चिंगवरती. इकडे वांग आहे, टमाटा आहे, कलम केलेली मिरची, गावरान मिरचीवर संकरित मिरचीचे कलम म्हणजे कलम करून लावलेली मिरची. हे जे मिरची उत्पादक शेतकरी आहे. आपण सविस्तर माहिती घेऊया त्यांच्याकडून एकदा. आपण ह्या ग्राफ्टिंग आणि नॉन ग्राफ्टिंगचा डेमो घेतला आहे. ग्राफ्टिंगमध्ये जसं आंब्याला गावठी कोळी वापरतो तसं आपण मिरचीमध्ये ग्रासिया 641 म्हणजे जंगली वाण येतो तो वापरतो. ह्या लाईनला ग्राफ्टिंग केलं आहे, त्या लाईनला ग्राफ्टिंग केलं नाही. ग्राफ्टिंग केलेल्याचा फायदा असा की हे वाण आहे तुम्हाला 5 महिन्यापर्यंत चालतं. पण जर तुम्ही ते ग्राफ्टिंग केलं तर ते तुम्हाला 9 ते 10व्या महिन्यापर्यंत प्रोडक्शन देतं. रेग्युलर झाड आहे ते तुम्हाला 8 किलोपर्यंत मिरची देऊ शकतं. पण जर त्या झाडाला ग्राफ्टिंग असेल तर प्रति झाड 12 ते 15 किलोपर्यंत मिरचीचं उत्पन्न भेटतं. एकरी 15 ते 20% उत्पन्नात वाढ होते. आता ही डेमोसाठी आपण सिजेंटाची व्हरायटी घेतली 55-31. ह्याचं उत्पन्न आहे 15 ते 20 मेट्रिक टन. जर तुम्ही याला ग्राफ्टिंग करून लावलं तर ती तुम्हाला 22 ते 28 मेट्रिक टनापर्यंत उत्पन्न देऊ शकते. कलमी केलेला नाही बदलीकडचा. ह्या लाईनला कलम केलंय, त्या लाईनला कलम केलं नाही. काकडी आहे. काकडीचं मल्चिंगवर लागवड केलेली आहे. माझ्या मते तर हे कृषी एक्झिबिशन शेतकऱ्याच्या खूप कामाचं आहे. शेतकऱ्यांनी याला अवश्य भेट द्यायला पाहिजेत. तुम्हाला नवीन शेती आधुनिक शेती कशा पद्धतीने करायची इथं सगळं करून दाखवलेलं आहे. जे अशक्य गोष्टी पण इथं शक्य करून दाखवलेलं आहे. वांग्याचा प्लॉट आहे. आयचा प्लॉट आहे हा बघू शकता. हे बघू शकता. हे छोटा टमाटा आहे. चेरी नाव दिलेलं आहे याला. हे बघू शकता ते बारीक चेरी सारखा दिसतोय. त्याला चौकोन असे तार लावलेले. कसले टमाटे आले याला. हे बघा खूप मोठे आले असे टमाटे. मार्केटला घेतील ना. खूप मोठे आले टमाटे. मला वाटतं अर्धा किलोचा एक टमाटा तर अर्धा किलोचाच भरेल. घेणारे पण कस्टमर पण छोटे टमाटे जास्त घेतात. सूर्यफूलचा प्लॉट आहे एक. सूर्यफूल आहे सिलेक्शन. सूर्यफूल 75 ते 90 दिवसाचं वाण आहे. हे बघू शकता. चांगल्या प्रकारचे फुलं लागलेले. अजून सगळ्या झाडांना फुलं लागलेली नाही आहे. सूर्यफुलाचा प्लॉट आहे. इकडं मक्का आहे. आता ही चायनीज पद्धतीची जी लागवड म्हणतात त्या पद्धतीने लागवड केलेली मक्का आहे. हे बघू शकता. सर्व ठिकाणी दोन झाडं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि ठराविक आहे. हे बघू शकता. हे काही कंच पण सोलून पाहिलेले काही शेतकऱ्यांनी. शेतकरी तसा समाधानी होत नाही. जी लागवड ही मल्चिंगवर केलेली आहे.
तर ह्या मक्काचं असं म्हणतात की एकरी 75 क्विंटलपर्यंत उत्पादन येऊ शकतं तुम्ही जर अशा पद्धतीने मक्का जर लागवड केली तर तुमचं उत्पादन हे 75 क्विंटल. कुठलं वाण आहे मक्काचं वाण कोणते व्हरायटीचं नाही काही लागवड पद्धत 02 मक्काचं एकरी तरी 60-65 गुंठे आपलं 55-60 पर्यंत जाते 55-60 पर्यंत एकरी. आम्ही 75 पर्यंत ऐकलं होतं पहिल्या दिवशी हे खुलं होतं पण आता त्याला जाळी मारलेली आहे शेतकरी नुकसान करत होते मक्काचं. त्यामुळे ते झाडू बनवण्याचं पीक आहे कसलं तरी अद्रकने झाडू बनवायचं पीक आहे वाटतं. याच्यापासून जे मॉलमध्ये झाडू वगैरे ठेवलेले असतात ते पीक आहे. हा इकडे यायचा ऊस हे बघू शकता ऊस. इकडं मक्का पूर्ण चायनीज पद्धतीने लागवड केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही पूर्ण झाडं असे 2-2 दांडे. ते पुढं गर्दी करू नका चला पुढे. इकडं केळीचे प्लॉट आहे. हे बघा तांबाटे मोठमोठाले तांबाटे. आत्ताशी आपला पहिला टप्पा पूर्ण आलेला आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाणार आहे तर चला जाऊया आता दुसऱ्या टप्प्यात. 5-6 हे बघू शकता कांदा आहे खूप मोठा कांदा आहे. कांद्याची जात कोणती पाहू एकदा. दुधी भोपळा म्हणता याला दुधी भोपळा आहे हा. इकडे मधात भेंडीचा प्लॉट आहे काटेरी भेंडी. तर चला जाऊया आता पुढच्या टप्प्याकडे. बेरीज फळपिके एकरी 200 टन उत्पादन हे आहे. एकरी 50 टन उत्पादन केळी. एकरी 50 टन उत्पादन कांदा. एकरी 28 क्विंटल उत्पादन तूर. गावरान भाजीपाला. त्यामध्ये माती विना शेती हा प्लॉट आहे त्याला सुद्धा अवश्य भेट द्या आणि मगच पुढे ते स्कॅनर झेंडू इकडे सगळे फुल झाडे. इकडे एक बैल जोडी पण आहे. तिकडे रॅबिट पण लावलेले त्यात काही. अंजीर अंजीरची शेती आहे. अंजीर मी बघू शकता याला अंजीर लागलेले पण आहे. बगीचा हो अंजीरचा बगीचा आपल्या केविकेमध्ये तयार केलेले. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला जांभळं मार्च-एप्रिलमध्ये लागतात जी की नॉर्मल जांभळीला जून-जुलैमध्ये लागतात. ह्याला 120-130 किलोपर्यंत उत्पादन भेटतं. आपले 3.5-4 वर्षांनी यायला चालू होतं. 5 वर्षानंतर कमर्शियली भेटतं. एक जांभूळ साधारण 25 ग्रॅमचं पडतं. आठळी छोटी आणि गर जास्त असतो. याच्या रोपासाठी इथं शेजारी बुकिंग नर्सरी आहे आपली केविकेची. तिथं बुकिंग रजिस्टर चालू आहे. तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करा. सर गेटवर अवेलेबल असतील तर देतील. सध्या कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. कृष्णा आणि भाडुलीच्या यात काय फरक आहे? आधी येणार सर 2 महिने. जांभळीचा प्लॉट होता आणि ही जी जांभूळ आहे ही मार्च-एप्रिलमध्येच काढायला येते म्हणजे तसे जांभूळ जून-जुलैमध्ये लागतात. पण ही नवीन व्हरायटी आहे कृष्णा जातीची. हे कसले तरी रोप आहे. एक जाळी आहे एकदम लोखंडी काटेरी सारखीच आहे. पांढरे बीन्स. हे बघू शकता आंबे कुठले आंबे इथं. आंब्यांना आत्ताच बहार लागलेला आहे आणि खूप मोठमोठे कलम आहे. लवकर येणारे कुठले तरी वाण आहे आंब्याचे.
सय्यद कांदा तर बघितला आपण. मलबेरी कोणतं तरी मलबेरी तुती आहे, रास बेरी आहे, काहीतरी बेरीची पिकं आहे. हे काही आपल्या भागात लागवड होत नाही याची, वेगळी पिकं आहे. हा इकडं जरबरा आहे, हा बघू शकता तुम्ही जरबरा, ओपनचा जरबरा. पुढं पेरूचा प्लॉट आहे, त्याला आपल्या भागात जांबाशी पण म्हणतात. गर्दी झालेली आहे खूप. हा दुसरा टप्पा आहे कृषी प्रदर्शनाचा. इकडं बियाणे, कांद्याचे बियाणे वगैरे मिळतात. इकडं कांदा लसूण प्लॉट आहे, हे बघू शकता. द्राक्षाला वरून जे गारीनं वगैरे काही नुकसान होतं, गार पाऊस वगैरे जर कवर केलेलं आहे त्याला. आणि AI वरील हे पहा, हे डाळिंब कसली तूर आहे, किती वाढलेली, जवळपास 11 फुटापर्यंत वाढलेली आहे. 8x2 वर्षी लागवड याची. एकरी उत्पादन जे आहे तर ते 13 ते 14 क्विंटलपर्यंत दाखवण्यात येत आहे या तुरीचं. हे बघू शकता. ही बघा पूर्ण वाकून पडलेली आहे तूर. हे बघा कसली वाकून पडलेली आहे. आंबाचा प्लॉट आहे, इथं डाळिंब कव्हर केलेलं आहे. हे पुढं आंबा, हे बघू शकता. बीचे प्लॉट आहे, आता एकदम थंड थंड वाटतंय. कल्चरचा प्लॉट आहे. केळी केळी केळी, हे बघा कसली केळी लागलेली आहे. नॉन AI ऊस आहे, नॉन AI, याला कुठलाही AI वगैरे नाही. बघूया आता कोणता AI कोणता आहे, पाहूया कुठचा AI दिसतो. या पारंपरिक ऊस आहे आपण. हा AI वरचा ऊस आहे, बघू शकता तुम्ही. लागवड खूप दिवसापूर्वी केलेली आहे त्याची. जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी ऊस AI वर लावलेला ऊस. सेंटर ऑफ एक्सलन्स हॉर्टिकल्चर, रेसिड्यू फ्री. चला सर्व मुलांनी पुढे चालत राहा. संशोधनासाठी कृषी महाविद्यालय स्थापना, इन्क्युबेशन सेंटर अशा विविध प्रकल्पांची उभारणी केली. 80च्या दशकामध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार अमेरिकेतील मिशिगन स्टेटमध्ये कृषी शिक्षण घेत असताना मिनिसोटा या गावामध्ये त्यांनी स्क्रीन समोर जे सर्व शेतकरी बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे, कृपया थांबू नका. स्क्रीन समोर जे सर्व शेतकरी बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे, कृपया थांबू नका. 86-032 AI प्लॉट 86 केंद्रामध्ये 110 एकर क्षेत्रावर भरवण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना जगाच्या पाठीवर असलेलं अत्याधुनिक AI प्लॉट 86-032 AI प्लॉट 86-032 समोरील सर्व शेतकरी 9 वर्ष सातत्यानं केलं आहे. आज देशभरात सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून कृषिक या प्रदर्शनाला ओळखलं जातं. AI प्लॉट 86-032 राज्य स्तरावरील संस्थांचे विद्या तर मित्रांनो आता आपले 2 टप्पे झालेले आहे. आता 2 टप्पे झालेले आहे. आता एकदा आपण पाणी वगैरे पिऊया. इथे पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. श्री राजेंद्र पवार यांच्याकडं मॅनेजमेंट आहे या कृषी प्रदर्शनाचं. खूप असं चांगलं छान मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी. हे बघू शकता इकडं फुल शेती वगैरे. आणि खरोखर कुर्जर करून तिरुपतीला गेल्यापेक्षा कुर्जर करून बारामतीला कधी शेतकऱ्यांच्या किंवा शेतकऱ्याच्या पोरांनी कधीही बारामतीला आलं पाहिजे आणि एकदा KVK बघूनच गेलं पाहिजे. हे जे कृषी प्रदर्शन जे आहे ते बारामतीतलं जे सुप्रसिद्ध कृषी विज्ञान केंद्र आहे तर तिथं भरत असतं. जवळपास सगळा हा जो कृषी विज्ञान केंद्राचा परिसर आहे आणि इथं बऱ्याचशा प्रकारचे प्रशिक्षण वगैरे पण दिल्या जाते. तुम्ही इथं राहण्याची खाण्याची पण व्यवस्था असते. इथं मुक्कामी निवासी प्रशिक्षण पण इथं उपलब्ध आहे. बऱ्याच शेळीपालन, मेंढीपालन, आणखीन शेती निगडीत जेवढे पण प्रशिक्षण वगैरे आहे ते इथं मोफत दिल्या जातात. गारवाची मशीन आहे रस काढण्याची. बघा गारवा कंपनीची मशीन आहे. खूप गर्दी आहे स्टॉलवरती रस घेण्यासाठी.
नंबर लागलेला आहे रसासाठी. तर आता पिण्याच्या पाण्यासाठी पण नंबर लागलेला आहे इथं. तर आता एकदा पाणी पिऊया आपण पहिलं. काय रोज मिल काय रोज मिल रोज रोज नाही. आजचा दिवस आहे बुधवार स्पेशल. जरा 7 भरा. जीवाला का चला. तर चला आता आपण पुढच्या थोडासा आपण रेस्ट केला होता. तर आता पुढील टप्प्याला सुरुवात करूया. आता जवळपास आपला 3रा टप्प्याला सुरुवात करणार आहोत आपण. प्रणव मुखर्जींनी याचं उद्घाटन केलं होतं. हे कृषी विज्ञान केंद्र आहे. इधर कमल है. कमल के कीचड़ में ही खिलता है. 1 मिनट. इकडं फुल शेती आहे. हे काही शेतकरी फोटो काढताय. चला आता पुढचं. तर आता केवीकेची बिल्डिंग आलेली आहे. हे कृषी विज्ञान केंद्र आहे बारामतीचं. सुप्रसिद्ध असं कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं आहे. इकडं पण खूप गर्दी झालेली आहे. शेतकरी आता कोणता स्टॉल सोडलेला नाही गर्दी करायचा. इथं काही बांधकाम चालू आहे नवीन. पारगृह पण आहे. याचं केवीकेचं बनतं आज बंद आहे. आता केवीकेच्या बिल्डिंगमध्ये आलेलो आहे. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत. ही जी बिल्डिंग आहे ही केवीकेचे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे आहे. इथं बरेचसे प्रशिक्षण पण दिले जातात. तर आता आपण बाहेर आलेलो प्रदर्शनाचा पुढील भाग ऑर्किड पीक माती विना शेती मिलेट भरड धान्य कंपनी पीक प्रात्यक्षिके. अशोका शेततळ्याचा कागद ट्रक. त्यांना 64 नाव रसवंती गृह. हे जे मोटरवाले बस होतात आणि याच्यावर मोटर तरंगतात. म्हणजे जसं जसं पाणी खाली जाईल तसं तसं जे धरणात कालव्यात वगैरे किंवा शेततळ्यात जे मोटर टाकतात त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. म्हणजे मोटर गाळात फसण्याचं टेन्शन नाही तुम्हाला. इथं एक शेततळं पण केलेलं आहे. शेततळ्यावर पण सोलार पण बसवलेला आहे. जैन इरिगेशनचा सोलार पंप आहे इथं. ही आपली जुनी भरड धान्य नाचणी बाजरी राळा भगर ज्वारी कुटकी कोदे वरी हे जुन्या काळातले कडधान्य होते आपले. नाचणी नागली. इकडे बसलेले आहे शेतकरी. आता काही नाश्ता जेवण वगैरे करतात. ज्यांनी सोबतचे डबे वगैरे आणले होते. इकडे ग्रामीण भागातला एक देखावा बनवलेला आहे. फार असा सुंदर असा देखावा आहे बघा. इकडे काही खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्ली आईस्क्रीम वगैरे ज्यूस मिल्क. हो धन्यवाद. नको मला त्याला घ्या. हा झेंडूचा प्लॉट. इकडं ॲग्रो स्टॉलचा स्टॉल आहे हा.
प्रतिभा बायोटेक, इकडे एक कंपन्यांचा स्टॉल आहे. बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडनं नवीन काढलेली व्हरायटी RM5US म्हणून 3 कलर येतात, 5 कलर येतात त्याच्यामध्ये, आणि RM3S म्हणून ह्याच्यामध्ये 3 कलर येतात. ही स्वीटकॉर्न आणि पॉपकॉर्न म्हणून त्याच्यासाठी काढलेली व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू भरपूर आहे. ह्याच्यामध्ये फायबरचं पर्सेंटेज वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे आपली डायजेस्ट सिस्टीम चांगली राहते. ह्याच्यामध्ये ग्लुकोज मेंटेन केलेला आहे. त्यामुळं आपल्याला ब्लड शुगरच्या माणसांना ही हेल्थ आहे खाण्यासाठी. ह्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण पण जास्त आहे. आणि आपण टुरिस्ट पॉईंटला, आपण कॉलेजच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी, आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ह्याची मागणी भरपूर आहे. ह्याचे 5 कलरमध्ये पॉपकॉर्न तयार होणार आणि स्वीटकॉर्न म्हणून येते. नाही, कुठल्याही कलरमध्ये नाही, कुठले साईड इफेक्ट नाही. हे पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये आहे. ओके. आता आपण ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण आपली कंपनी बियाणामध्ये उतरलेली आहे. हा पहिलाच KVKच्या माध्यमातून रिसर्च डेव्हलपमेंट प्लॉट आहे, आपला डेमोचा प्लॉट आहे. आता जूनपर्यंत आपण मार्केटमध्ये बियाणं उतरतोय. आपण ह्याची सगळीच पॉलिसी आपण जूनपर्यंत आपली ठरली जाईल. शेतकऱ्यांसाठी कसं, किती भावामध्ये द्यायचं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं का काय करायचं, ही सगळी आपण जूनपर्यंत आपली माहिती येईल. आणि याची लागवड वगैरे आपण नॉर्मल, सगळं नॉर्मल मक्यासारखीच आहे आपली. आणि व्हेरायटीचं नाव सांगायचं, व्हरायटीचं RM5US म्हणून आहे. हां. आणि दुसरी आहे ती RM3S म्हणून आहे. ती 5S आणि 3S म्हणजे 5 कलर आणि 3 कलर असं आहे ते. एकात 3 कलर. ओके, आभार आहे. इकडं ऊसाचा प्लॉट आहे. ऊस लागवड केलेलं आहे इकडं. आता इकडं झेंडू, यश ऑरेंज. इकडं मक्काचा प्लॉट आहे हा. हे बघा, काही ठिकाणी डायरेक्ट 3 कंच आहे या मक्काला. अंकुर सीडचा स्टॉल आहे हा. सह्याद्री 101 ही अंकुर सीडची व्हरायटी. नवीन व्हरायटी आलेली मार्केटमध्ये. व्हरायटीचे कणस तर खूप भारी दिसत आहे. हे बघू शकता, खूप मोठं कणीस आहे. आणि काही ठिकाणी अक्षरशः 3 कणस आहे या व्हरायटीला. मधुरिमा, हे बघू शकता, हिचं पण कणीस खूप मोठं आहे. इकडं कलिंगड आहे. कलिंगड, विराट कलिंगड आहे. विजय, विशाल असे 3 कलिंगड आहे. हे बघू शकता, एक इकडे सेट बनवलेला आहे. हा विजय आहे. ते 7,000. आउटडोर सेट आम्ही अंकुरच समजत होतो. ही कोणती व्हरायटी? हे खरबूज आहे. हे विराट कोहलीच्या नावावरती. विराट, अमूल्या फुरसुंगी कांदा. बर या ना. कुठून मंगळवेढ्याहून आले का? काय बघितलं कृषी प्रदर्शनात? काय आवडतं तुम्हाला? ऊस शेती का तुम्ही? ऊस उत्पादक शेतकरी असाल. ऊस उत्पादक शेतकरी आहे. एकदम भारी. आता पुढं आम्ही आम्ही लेंडवेच्या गावचे, मंगळवेढा तालुका. 20 गाया 10 पाड्या. आणि कृषी प्रदर्शन कुठे म्हणाले आता? बारामती. आणि आता नेक्स्ट कुठे आहे? तुमच्या गावाकडे आहे का? नाही, स्टॉल बघणारच असं तुम्ही? स्टॉल बघायसाठी आम्ही आलेलो आहे आज. बरं, धन्यवाद. हे काही शेतकरी आलेले ते मंगळवेढ्याहून ऊस उत्पादक शेतकरी आहे. त्यांना इडलचं ऊसाचं जे यायचं जे तंत्रज्ञान आहे ते खूप आवडलं म्हणतात त्यांना. आता बघणार की यावरती ऊस लागवड करून. हा 10 गुंठ होण्या पहिल्यांदा लावणार थोडा. आता हाही आमचं 4.5 फुटी सरीत आहे. 4 एकर ऊस आहे सध्या. हो का? म्हणून आज बघायसाठी आलेलो आहे. आणि जर्शा बी आमच्यात भरपूर आहेत, ती बघणार आहे. समजा या कृषी प्रदर्शन येऊन तुमचा फायदा झाला? फायदा झाला. जास्त ऊस नाही राहत आमच्याकडं. मक्का, सोयाबीन वगैरे हे पिकं असतं. मी मका त्याची आम्हाला माहिती पाहिजे. तुमचं गाव? हे बघा, एक कारले लावलेली आणि त्यातूनच रस्ता काढलेला खाली. तुम्ही सांगा जाता का न्यूजला? हां.
इकडं एक हळदीचा स्टॉल आहे. जातीचं नाव आहे राजेंद्र सोनिया. हे बघू शकता, हे हळदीचं पीक आहे आणि त्याच्यावरचे काही औषधं आहे इथं. हळद पिकावरचे काही खतं आहे. रिअल म्हणजे काय खतं आहे काय, खाऊ राहिले काय? मी आला खाऊन पोर आले. हे काहीतरी हळदीवरचे खतं आहे. हे काय हो, ऊस आहे का? कोकोपीटमध्ये लागवड केलेलं ऊस आहे. हां, नेचर ऑर्गॅनिक्स नर्सरी परिवारमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भूमाताची खतं लाईव्ह डेमो प्लॉट आपल्याला बघायला मिळतील. ह्या कंपनीचीच नेचर ऑर्गॅनिक्स ही फर्म आहे. याच्यामध्ये आपल्याला 8632 15012 13007 ह्या व्हरायटी आपल्याला मिळतील. प्रात्यक्षिक प्लॉट आपल्या समोर बघायला मिळेल. ही व्हरायटी आता 1 महिन्याचं रोप आहे. 8632 मुळ्यांची वाढ चांगली आहे. फाउंडेशन सीड वापरलेलं आहे. हे रोप नुसतं घरी जाऊन लावून द्यायचं. हां, फक्त प्लांटेशन फक्त करून द्यायचे. बाकी समजा ते हे सगळं तयारच आहे. टॉपिंग करते हां, कात्री पण मारून देतात. कसं आहे, ते रोप हार्डनिंग झालं असतं ट्रान्सपोर्टमध्ये ते रोप खराब होणे म्हणून त्याच्यावरनं हलकी छाटणी केली जाते आणि मग ट्रेमध्ये भरलं जाते. कसं असते, नाक दाबले तोंड उघडते, तसा प्रकारे रोपामध्ये असतो. त्या काय होते, ह्या जे तुम्ही छाटणी करून देतात, पाण्यामध्ये लावण करतात, ते रोप डॅमेज न होता हाय तसं राहतं. आणि शेतकऱ्याला पण कळते की आपल्या रोपाची ग्रोथ व्हायला लागली का काय व्हायला. हे जर का कुठून आले? कराडवरून. काय बघण्यासाठी आले? ऊस बघण्यासाठी. काय आवडलं इथं? ऊस नर्सरी आमची मोठी. ऊसाची रोपवाटी काय आमची मोठी. रोपवाटी काय काय? रोप वगैरे तयार करता समजा. बाकी काय आवडलं कृषी प्रदर्शन मध्ये? नाही काय बाकी नाही, तेवढंच ऊसच. आता जाऊया आपण पुढच्या स्टॉलकडे. पुढचा स्टॉल बघूया कशाचा आहे. हे वर फॅशन फ्रूट आहे. फॅशन फ्रूटचे फळं आहे वर. हे आंब्याच्या मोहरासाठी काहीतरी औषधी आहे की आंब्याचा मोहर पडणार नाही. हा चांदणी मिरचीचा स्टॉल आहे. बघू शकता मिरची आमच्या भागात, सिल्लोड भोकरदन बुलढाणा भागात भरपूर अशी मिरची असती. हे बघू एकदम मिरची चांगल्या प्रकारची मिरची लागलेली आहे. हा मिरचीचा स्टॉल आहे आणि ही जी मिरची आहे ही चांदणी कंपनीची आहे. हे बघू शकता तुम्ही, चांदणी कंपनीचं टोमॅटो पण आहे इथं. इथं फुलांचा काही स्टॉल आहे. नामदेवजी उमाजी ॲग्रोटेल. हे बघा, इकडं तांबाटे जास्त येतात. तांबाटे केळी बघून बरंचसं झालं आपलं. इकडं तांबाटे केळी हे फॅशन फ्रूटचा वरती बनवलेलं आहे. फॅशन फ्रूट ऊस. इकडं मक्का. हे ऑटोमेशन, ऑटो कंट्रोलवाली ऑटोमॅटिक बंद व चालू होता. ते चिपको 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 चिपको. महाधनचा स्टॉल. महाधन तांबाटो. हा कोणता वेगळा तांबाटो दिसतोय जरासा. तांबाटे, इकडं केळी, मक्का. हा हरभरा पण आहे इकडं. हरभरा जमला नाही पण पाहिजे तसं आमच्या भागात याच्यापेक्षा खूप चांगले चांगले हरभरे असतात. हरभरा तिकडच्या विद्यार्थ्यांना हरभरा पिकाबद्दल माहिती नाही आहे. हा गावाचा प्लॉट आहे इथं. ते म्हणतात, ते म्हणायला लागले होते की हा कसलं पीक आहे. बघा, बारामती शेतकऱ्यांना हरभरा पीक कसं आहे हे पण माहीत नाही. हे बघा, हे डबल एक मिरचीचा स्टॉल आहे. अंकुरची मिरची. आपण कोणती मिरची लागवड करतात हे शेतकऱ्यांनी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की आपण कोणत्या मिरचीची लागवड यावर्षी करणार आहात. हा कोथिंबीर, त्याला सांबार पण म्हणतात आमच्या या भागात.
थकले पण आहेत आता बरेचसे. ड्रोन स्प्रे योजना, सोलार पंप, कृषी सोलार पंपचं PDC बँक वगैरे लोन वगैरे देतात हे उद्योगासाठी. राईस अँड बायोटेक टिश्यू कल्चरचा स्टॉल आहे हा. हे बघा टिश्यू कल्चरचे रोपं आहे. त्यांचे रोपं खरेदी करायचं ना. हे कुठल्या जातीचा आहे हा? लोजावा. विकत पण आहे का खायला का? केबी बायो ही पण बारामतीचीच एक कंपनी आहे. डेअरी प्रोडक्ट, नेचर डिलाईट डेअरीचे प्रोडक्ट आहे इथं काही. अमूलचे लस्सी वगैरे. कम्फर्ट एक्सपर्ट, कॉम्पो एक्सपर्ट, नक्कल करणाऱ्यापासून सावधान, पूर्णाई, पशुहार, कस्टमर केअर नंबर, सुग्रास वगैरे. इकडं जैन इरिगेशनचा स्टॉल आहे. साईज जैन इरिगेशनचा. हे काही फिल्टर्स आहे जैन इरिगेशनचे. टिश्यू कल्चरचे रोपं आहे जैन इरिगेशन. हे ऑटोमेशन सिस्टम आहे जैन इरिगेशनचं. सरांनी आपल्याला छान माहिती दिलेली आहे. आपण स्वतः चेक करतो त्यानंतर मग लोकांना. जैनचं प्रोडक्ट आहे. ऑटोमेशन म्हणजे याला आपण घरून कंट्रोल करू शकतो मोबाईलवरून. आणि सरांना आपल्याला माहिती पण दिलेली आहे. खूप अशी छान अशी माहिती होती. हा जय मित्रांनो, आपण आलेलो जय बारामतीला. आणि बारामतीला आपण सध्या आहोत जैन इरिगेशनच्या स्टॉलला. आणि जैन इरिगेशनचा जो स्टॉल आहे तिथून आपण माहिती घेणार आहोत. ऑटोमेशनची म्हणजे जे ऑटो कंट्रोल वाल वगैरे होतं शेताला जे पाणी देतात तुम्हाला, म्हणजे शेतात वगैरे जायचं नाही, तुम्ही मोबाईलवरून पण शेताला पाणी किती द्यायचं कसं द्यायचं ते कंट्रोल करू शकता. तर चला बघूया आता आपण घेऊ सरांकडून माहिती. खूप मोठा असा ट्रॅक्टर आलेला आहे इथं. कॅमेरा आहे, कॅमेरा आहे. हे ब्रोअर मशीन आहे. ते द्राक्षामध्ये फवारणी वगैरे करण्यासाठी वापरतात याला. कुठल्या कंपनीचं आहे बघू आपण एक वेळेस. एरो किंग कंपनीचा आहे हा. बघा हे काही विद्यार्थी पण आलेले आहेत. तर आपण म्हणतो पुणे बारामती साईडचे मुलं मुली पुढे काय आहेत आपल्यापेक्षा. तर हे मुलं मुली जे असतात ते लहानपणापासूनच यांच्या इकडे जे एक्झिबिशन वगैरे होतात त्याच्यात भाग घेतात आणि बघतात. त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल काय नवीन टेक्नॉलॉजी वगैरे त्याच्यामुळे माहीत असते. त्यामुळे आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांनी पण याला भेट दिली पाहिजेत. मॅशिओ कंपनीचं आहे. मॅशिओ. तर चला आता पुढे समोर जाऊया. मॅशिओचं बघितलेलं आपण. रोट्या आहे. छोटा आहे हा, थोडा मोठा आहे. मॅशिओचा रोट्या उड्रा आहे. हा कसलं प्रोडक्ट आहे नवीन. आपण वेगळा रोट्या आहे काहीतरी. हे बघू शकता मॅशिओचे बरेचसे रोट्या आहे. मॅशिओ मॅशिओ मिशो मॅचिओ मॅचिओ का मिशो आहे ते काय म्हणजे काही नाव समजत नाही. एवढे प्रोडक्ट आहे त्यांचे. दूध धारा. हे दूध काढणीचं मशीन आहे इथं. रबर मॅट वगैरे. मुरघास बॅग. ही मुरघासची बॅग आहे. दूध काढण्याचं मशीन. किमती मशीनच्या 6,500 किंमत या मशीनची वरचीच्या दूध काढणीच्या. हे गायवर उचलण्यासाठी आहे.
हा इकडे ॲग्रिकल्चरचा ड्रोन आहे. बळीराजा ब्लोअर्स, बळीराजा ब्लोअर्स जून येतोय. बळीराजा ब्लो, चाप कटर, कृषी विज्ञान केंद्र. इथं वर शेळी पालनचा प्रोजेक्ट आहे. काही शेळीवरती शेळी आहे आणि खाली जे मत्स्यपालन. हे बघा वरती शेळी, मधात कोंबड्या आणि खाली गांडूळ खत, शेणखत आहे का मला वाटलं मासे आहे का ते. म्हणजे जे कोंबडी आणि जे शेळी आहे त्यांचं जे खत आहे ते मिक्स होतात म्हणते त्यानं. हो हे बघू शकता. हा आता इकडं जत्रा आहे. जत्रामध्ये जे आहे ते खाण्यापिण्यासाठी आहे. तर आता जाऊया आपण जत्रामध्ये. नाश्ता, बिन साखरेचा गोड चहा. इकडं बिन साखरेचा चहा पण आहे. जे ज्यांना शुगर वगैरे आहे जे बिन साखरेचा चहा घेतात ते. बिना साखरेचा गोड चहा. आता बिना साखरेचा गोड चहा कसा आहे नेमका? नितेश जाधव ब्लॉग्स म्हणून. सर तर तुम्ही नाव वाचून आले असणार की बिना साखरेचा गोड चहा. तर गोड चहा कसा सर? तर यात विषय असा आहे की आपण गोड म्हणल्यावर की यांनी गूळ टाकला असेल का दुसरं कोणतं स्वीटनर, तर तसं काही नाही आहे सर बिलकुल. यात मॉंग फ्रूट म्हणून एक फळ आहे, ते हिमालयात उगवलं जातं सर. हां, त्याचं 15 ते 20 डिग्री त्याला लागतं. मग तिथून सर त्याचीच आम्ही ब्लेंड केला आहे टी पावडर, आसाम टी आणि आसाम कॉफी त्याच्यासोबत ब्लेंड केला आहे. आणि हे आमचं एक प्रोडक्ट आहे सर, डायबिटीस पेशंटसाठी एकदम उत्तम आहे सर. त्याचा विषय असा आहे की शुगरचे दुष्परिणाम बॉडीवर किती सर. ग्लायसेमिक इंडेक्स एकदम स्पाईक होतो, लठ्ठपणा येणे, हार्टला प्रॉब्लेम, किडनीला प्रॉब्लेम, ब्रेनला प्रॉब्लेम, बऱ्यापैकी सर साखर बॉडीच्या विरोधातच आहे. तर सरांना प्रॉब्लेम आहेत बऱ्यापैकी. तर सर आणि प्रोडक्ट आहे क्लिनिकली प्रूव्हन आहे, पेटेंटेड आहे, FSSAI अप्रूव्ड आहे. ग्लायसेमिक इंडेक्स येते सर, ग्लायसेमिक इंडेक्स वाढला परत करून जावा, क्लिनिकली प्रूव्हन आहे सर. एक मस्ट खरेदी करायचं असल्यावर सर तिथे herbeholistic.com म्हणून वेबसाईट आहे आणि तो नंबर आहे आमचा. या नंबर हा ह्या नंबरवरती. यादव 5 कप बनल, घरचे 3 ते 4 कप, 1 ग्राम टाकलं, गरम दूध टाकलं, रेडी. नंबर देऊन जाऊ सर. 500 मध्ये 75 कप बनतात तुमचे. एक डब्बाचे 6.5 रुपयाला 1 कप पडतो. आता बिना साखरेचा चहा पण गोड चहा पण बघितला आपण. आता हा इकडं खाण्यापिण्यासाठी बरेचसे स्टॉल आहे. आता खूप साऱ्या शाळाच्या सहल पण आलेल्या आहे. इकडं भेळ, वडापाव, इकडं जेवण्यासाठी मस्त वरती नारळाची बाग आहे. बागेमध्ये जर जेवणाची व्यवस्था आहे इकडं. मटन थाळी, चिकन थाळी, चिकन दम बिर्याणी, मच्छी.
हे बघू शकता इकडे थाळ्या. इकडे गर्दी पण कमी आहे. आणि सर्व स्टॉलचे हे बचत गटाचे महिला बचत गट वगैरे जे त्यांचे स्टॉल हे सर्व. चौपाटी कुल्फी. इकडं पण एक टप्पा आहे प्रदर्शनाचा, पुढील टप्पा. आपल्या मित्रांनो बरेचसे टप्पे झालेले आहेत. आता हे जे आपण जत्रामध्ये आलेलो आहे, जत्रा म्हणजे याला नाव देण्यात आलेलं आहे. जिथं सगळं खाण्यापिण्याचे स्टॉल आहे आणि इथले जे स्टॉल आहे हे सगळे महिला बचत गटांचे स्टॉल आहे इथं सर्व. आणि सर्व प्रकारचं जेवण इथे चिकन, मटन, व्हेज, भेळ वगैरे, तुम्हाला कुल्फी, थंड गरम चहा वगैरे काय बरेचसे असे स्टॉल हे बघू शकता. आणि मस्त नारळाचा बाग आहे. आणि नारळाच्या बागेत बसून बरेचसे शेतकरी आता नाश्ता पाणी करत आहे. इथे बसलेले बी थकलेले शेतकरी आता हे बघू शकता तुम्ही. कुल्फी, आईस्क्रीम, माळशिरा, शाकाहारी थाळी, पुरी भाजी. तर चला जाऊया आता पुढच्या टप्प्याकडं. पुढं काय बघूया आपण आता. हे सगळं ते चिमला मिरच्या पौष्टिक खा भाज्या. ही कृषी विज्ञान केंद्राची बिल्डिंग आहे. नो एंट्री, ऑथोराइज पर्सन ओनली. बाकीच्या दिवशी तुम्हाला इथे एंट्री नाही मिळणार आहे. इकडं नर्सरी आणि रोपवाटिका वगैरे आहे. हे बघा पॉली हाऊस वगैरे. भवती भवती गर्दी भरपूर आहे. पिक्चर सेंटर. इकडं हवेतील भाजीपाला, मातीविना शेती. पाय तंबाट्याचे झाड. पाय तंबाट्याचे झाड 10-10 फूट 11-11 फूट तंबाट्याचे झाड वाढले आता. हे बघा हे तंबाटे. शेती कशी माती नाही काही नाही, पूर्ण कोकोपीठातले तांबाटे. पाहतील तांबाटे किती लागेल. लोक म्हणते आमच्याकडे वावरं नाही म्हणते. ज्यांना वावरं नाही त्यांना याशी शेती करायला पाहिजे. तुमचं घर कधी असलं तुम्ही घरात पण नाही शेती करू शकता, तुम्हाला करायची इच्छा जर असेल तर. हे पहा हे तांबाटे. आता ही शिमला मिरची पहा. शिमला मिरचीचं नाव सरी अब्राहमी फोन. ही पिवळी, ही काकडी,
हे बघा शिमला मिरच्या वेगवेगळ्या कलरच्या. मिरची पण बगर शेतीची लावलेली इथं आता. ही पण पूर्ण म्हणजे कोकोपीटवरतीच आहे. कसली आली खूप सारी असे मोठे मोठे फळं आहे. कुठला रोग नाही काय नाही काहीच नाही याच्यावर. पहा वावराची गरज नाही काहीच नाही. ज्या लोकल वावर नसेल त्यांनी असंच कोकोपीट आणायचं त्याच्यात हे करायला पाहिजे. चला आता बाहेर जाऊया पुढच्या स्टॉलकडे बघू एकदा जाऊन. आता काय काय अजून किती करायला जातात 10 आता दमून गेला आपण लगे. आता आपण पशुसंवर्धन पाहणार आपल्याला. पशुसंवर्धनाचं कुठं आहे तर पाहू एकदा. निघूया बाहेर. तिथे खरं आहे झालं की कुरजर करून तिरुपतीला जाण्यापेक्षा कुरजर करून बारामतीची शेती पाहायली जाव. खरंच शेतकऱ्याच्या पोरांनी कुरजर करून बारामतीला यायला पाहिजे. पोरं कुरजर करून तिरुपतीला जाते. मग म्हणते शेती पुरत नाही. अजितदादांना सगळा निधी इकडं आणलेली महाराष्ट्रात सगळ्या. मत्स्य विभाग आता इकडे झाला बघूया. मत्स्य विभाग मत्स्य म्हणजे गोड्या पाण्यातले मासे. वॉश करून वाचू शकता तुम्ही. तर चला जाऊया आता पुढं. मत्स्य विभाग खेकडा आणि मोत्याची शेती. पुढे तर पाहू आता खेकडे. हे बा हे खेकडे इटलचे खेकडे आणि याला मोती म्हणतात. याच्यात जे ते याला मोती असं म्हणतात. खेकडा पालन आपल्याकडे फक्त लोकच एकमेकांना वळते खाली खेकड्यासारखे. खेकडे काही पाळत नाही. खेकडे याच्यात मत्स्यपालन आहे. खूप साऱ्या मोठ्या माशा आहे. तर चला जाऊया आता समोर. माशा पाहिल्या आपण आता. माशा सगळ्या पाखरं खाऊन घेते आमच्याकडे टाकल्या की. आमकडे येत नाही म्हणून सांगा. इथं केविकेला मत्स्यपालन दाखवलेलं आहे पण हे त्यांनी हे नाही सांगितलं ना की पानकोंबडी बसून माशा कशा वाचवायच्या. तर इथं नुसतं हे सांगेल त्यानं की माशा पाळायच्या. पण इथं पानकोंबड्या येत नाही ना. जर आम्ही माशा टाकल्या सगळ्या माशा आमच्या पानकोंबड्याच खाऊन घ्या. हिड माशा पाळायचंच ते सांगितलं नाही. यात काही माशा नाही आहे. तर चला जाऊया आता आपण परत. म्हणून इकडचे विद्यार्थी आपल्यापेक्षा खूप पुढं असतात. गाडी आलेली आहे जैन इरिगेशन यांची. प्रदर्शनाचा पुढील टप्पा आता. आपण जवळपास शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. आप्पासाहेबजी पवार, शिवाजी पवार, आप्पासाहेब पद्मश्री यांचा फोटो इथे. हे बघा शाळेच्या सहली आलेल्या इकडे. गाई आहे. हे बघा रेशीम उद्योग.
सेव हनी बी असं म्हणतात. मधमाशामुळेच आपली शेती वगैरे त्याचं परागीकरण होऊन आपल्याला उत्पादन जास्त मिळते. तर म्हणूनच म्हणतात की मधमाशांना पण वाचवलं गेलं पाहिजे. हे बघा इकडं काही मुलांनी मधमाशाचं रोल प्ले करता येते. निसर्गाचं संतुलन राखण्यास हे बघा ह्या मुली आता मधमाशा बनलेल्या आहेत. हे बघा ह्या मुली पण इकडे मधमाशा बनलेल्या आहेत. पण शूट झालेला आहे इकडचा पण. मधमाशा हा निसर्गाचं संतुलन राखण्यात खूप मोठा रोल आहे त्यांचा. पण आपल्या केमिकल आणि कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे त्यांचा खूप मोठा ऱ्हास होतोय. आणि कोण कोण या कृषी प्रदर्शनात आलं होतं हे आम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. हे काही स्टॉल आहे आता इथं. द्राक्ष लटकवलेली इथं काही सीजन बस हे काही शेतकरी आले. कुठून आले? कोपरगाव. कृषी प्रदर्शन बघण्यासाठी का? काय आवडतं मग कृषी प्रदर्शनामध्ये? काय आवडतं तुम्हाला? चांगलं आहे. तुम्ही कोणते शेतकरी हो का? आम्ही ऊस टोमॅटो घरगुती तेल घालून लाकडी तेल घालणी, घरगुती तेल घालणे. इकडे कंपन्यांचे स्टॉल आहे. खूप फिरून जाणं आहे आता. हे काहीतरी डाळिंबावरचे औषध आहे. इकडे केळीचे रोपं आहे. मोठा भेंडीचे वाल आहे. हे बघा मोठमोठाले फिल्टर आहे. कंट्रोल वॉल वगैरे ऑटोमेशन. गनचा स्टॉल आहे. खूप गर्दी आहे. खरेदी करायला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. माझ्या मागे
औषध फवारण्याचं यंत्र हे मस्त माणसाची गरज नाही आहे आणि हे सोयाबीनमध्ये पण चालू शकतं आपल्या. हे फार उपयोगाचं आहे शेतकऱ्याचा जर विचार केला तर. हे याला इंजन बी नाही, हे माणसं भेटत नाही आता औषध मारायला. हे औषध मारायसाठी चांगलं आहे. हे सोयाबीनमध्ये पण आरामशीर चालतं आहे. समोर फक्त फवारणीच नाही तर मागं कोळपणी सुद्धा करतात. केवढ्याचं आहे सर याची प्राईस वगैरे काय आहे? सर याची प्राइस जर होंडा इंजिन मध्ये जर घेतला तुम्ही तर याची फक्त तुम्हाला प्राइस पण 67,500 आपली एक्सपोची प्राइस आहे. हां. तुम्हाला आज जर इथे जर बुकिंग केली तर 10% डिस्काउंट प्लस घरपोच डिलिव्हरी मिळणार. आणि जर सर बाहेर तिकडे संभाजीनगर जालना बुलढाणा या साईडला खरेदी करायचं तर कुठं खरेदी करावं लागेल तर याला? आपल्याकडे ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही खरेदी करू शकता किंवा आपले डीलर्स पण आहेत. डीलर वगैरे सर या मशीनची किंमत सर जर तुम्ही होंडा इंजिन मध्ये घेतलं तर 75,000ला आणि जर तुम्ही रॅट्रो इंजिन मध्ये घेतलं 5,000ला. पण आज जर तुम्ही एक्सपो मध्ये जर इथं जर त्याची बुकिंग जर केली तुम्हाला 10% डिस्काउंट म्हणजे फक्त 67,500ला घरपोच होंडा इंजिनची मशीन मिळणार सर. हे सर समोर फवारणी आणि मागं कोळपणी आणि याला तुम्ही ब्लोअर सारखं पण 1000 फुटाची पाईप टाकून चालू शकता सर तुम्ही. आणि जर क्षेत्र किती घेतं तरी एका वेळेस किती फूट घेतं तरी? एका टायमाला जर तुम्ही याला आडवं जर केलं तर 20 फुटाचं क्षेत्र कव्हर करतं सर एका टायमाला. 1 लिटर पेट्रोलमध्ये 2 एकर फवारणी पाऊण तासामध्ये करते सर. एका लिटर पेट्रोलमध्ये 2 एकर फवारणी पाऊण तासामध्ये करते सर. मशीन खूप चांगलं आहे. आजकाल मजूर भेटत नाही औषध फवारणी करायला. हो, जिथं तुमचे 4 ते 5 मजूर लागत होते तिथे 1 मजूर तुमचं काम करते सर. फक्त समोर फवारणी नाही तर मागं कोळपणी सुद्धा करते सर. दोन्ही कामं होऊ शकतात. हो हो खूप छान असं मशीन आहे. जर कोणाला मशीन खरेदी करायचं असेल तर करू शकता. एकदा चालू करून दाखवायचं. आहे ना आहे ना आहे ना. हे जर दादा फवारणी मशीन खरेदी करायचं असेल तर हे ॲड्रेस आहे. व्हिडिओ जर पाहून कोणी खरेदी करत असेल तर या ॲड्रेसवर या नंबरवर संपर्क करा. मशीन घेऊन दाखवतो. हे मशीन हे फवारणीचे हे 3 मशीनी. हे पेट्रोल ऑपरेट आहे, हे सोलर बॅटरीवर चालणार आहे. तर तुम्हाला जे वाटलं ते खरेदी करा. हा इथं पशु आलेले पशु. बोर मेंढ्या शीप इकडे ही गाय इकडे बकरी आहे. ते तिकडं वनराज आवाज देवराला वनराज बघा केवढा आहे तर खूप मोठा आहे वनराज. इकडं कडकनाथ पंढरपुरी हे आली बघा इकडं पंढरपुरी. कॅमेरा का? हो इकडं गाई आहे. जर्सी जी आता वेस्टर्न झाली. तिचं नाव जे ते साहिवाल आहे. गाय मोठी गाय तिचे इकडे सगळं पशूंचं. मित्रांनो आता आपलं कृषी एक्सपो हा एक्सप्लोर करून झालेला आहे आणि जवळपास संपत आलेला आहे. आता थोडासा पुढचा काही भाग राहिलेला आहे फक्त. तर आम्हाला अशा एक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जे पण लोकांनी कृषीला भेट दिली असेल ते कोणी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही कधी आले तर तुम्हाला या कृषी प्रदर्शनमध्ये काय आवडलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला लवकरच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा बाय बाय.
ही बघा ही कांदा लावायची मशीन आहे, ही जे कांदा ऑटोमॅटिक लावते. हे बघा कांदा कसा एकदम बेस्ट बसलं. हे बघू शकता हा मशीननं लावलेला कांदा आहे, म्हणजे तुम्हाला आता मजुराची गरज पडणार नाही. चना जॅकीची लागवड केलेली आहे पण त्याला काहीच नाही आलेलं अजून. यांनी चुकीच्या टायमाला लागवड केलेली असेल याची. कृषीधन ब्लोअर्स करडईचं पीक आहे. करडई खूप आता कमी प्रमाणात लागवड होती आता करडईची. हे पारस, अग्निश्र, निमाश्र हे नैसर्गिक शेतीचे जे औषध आहे ते बनवायचे का शेती त्यात विधी दिलेली तुम्ही हे पॉश करून वाचू शकता. असं वापरा. हे ड्रीप सोडवली ह्युमिक समजा 190 लिटर पाणी 10 किलो ह्युमिक पाहिजे. इकडे बनवून ठेवलेलं पण याच्यात शाळेचे विद्यार्थी. मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहे तर आपलं कृषीचे पूर्ण बघून झालेलं आहे. आपण तरी सकाळी 11 वाजता आलेलो होतो इथं, तर आता दुपारचे 4 वाजलेले आहे. जवळपास 4 तास आपले बघण्यात गेले. तरी आपण काही स्टॉलला छोट्या छोट्या ह्याच्यातच व्हिजिट केली, पूर्ण व्हिजिट देऊ नाही शकलो. जर तुम्हाला पूर्ण जर कृषी प्रदर्शन डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी इथं 1 दिवस तरी पाहिजे, सकाळच्या 9 पासून तर संध्याकाळच्या 6 पर्यंत. आणि या कृषी प्रदर्शनमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. म्हणजे नवीन शेतीवर या शेती कशी करायची, काय नवीन प्रयोग वगैरे सगळे इथं करून दाखवलेलं आहे. माती विना शेती वगैरे. तर नक्कीच तुम्ही कृषी प्रदर्शन कृषीला भेट द्या किंवा तुम्ही KVKचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे बारामतीचं, तर तिथे मध्ये पण तुम्ही भेट देऊ शकता. तेव्हा पण तुम्हाला बरंच सगळं इथं बघण्यासारखं आहे. तर जेव्हा आपण बारामती वगैरे तुम्ही आले तर नक्कीच कृषी विज्ञान केंद्र बारामतीला भेट द्या. तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकऱ्याच्या पोरांनी क्रुझर करून तिरुपतीला गेल्यापेक्षा क्रुझर करून बारामतीला कधीही यायला पाहिजे. तुम्हाला जे पण शेतकरी युवा शेतकरी वगैरे आहेत त्यांनी तर एकदा नक्कीच भेट दिली पाहिजेत. जे मिरची उत्पादक शेतकरी वगैरे यांनी एकदा नक्की कृषी विज्ञान केंद्र बारामतीला भेट दिली पाहिजे. आधुनिक शेती कशी करायची इथं सगळं सांगितलेलं आहे.